हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज गुरुवार आहे, परंतु मी सकाळपासून काही शूट केलं नाही. अशीच जरा गडबडीत होते मी. आत्ता संध्याकाळचे 7:20 झाले. तर 10 मिनिटात मला घरातून निघायचं आहे 7:45पर्यंत. कुठे चाललो आहे तर पुण्याला चाललो आहे प्रशांतजी आणि मी. करीना आजारी आहे. आजारी म्हणजे तिला व्हायरल झालं आहे, ताप सर्दी खोकला वातावरणामुळे. परंतु ती खूपच रडते, मला खूप बोलवते. तर मला एकटीला जायचं होतं, परंतु माझ्या कमरेचा प्रॉब्लेम असल्यामुळे प्रशांतजी म्हणता नाही मी येतो तुला सोडायला. मला शेरूला सोडून जाऊशी वाटत नाही, पण शेरू आणि करीना मग दोन्हीकडे माझा जीव अटकतोय. पण शेरूला बघायला प्रतीकला म्हटलं तू थांब. तर मी 15-20 मिनिटांमध्ये निघणार आहे. तर आता पटकन आत्ता डिसिजन झालं 5 मिनिटापूर्वी. मी पटकन लागणारे कपडे घेते, तयारी करते. पटोपट आवरलं आणि प्रतीकला पनीर पराठे करून ठेवले. तो मला रागवत होता, मम्मा एवढा घाई कशाला करत बसली. ॲक्च्युली सकाळी केले होते आणि मग ते अर्ध बॅटर तसंच होतं आणि त्याला आवडतात खूप. मग त्याला पनीर पराठे केले आत्ता. आणि आता 7:45 जवळजवळ 8 वाजलेचे समजा आणि निघालो आता आम्ही. तसं तिच्या ब्लड टेस्ट वगैरे केल्या, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. पण कसं करीना खूप नाजूक आहे आणि ती आली माझ्या बड्डेसाठी 1 दिवसात, लगेच दुसऱ्या दिवशी परत गेली. मग ते तिला असं सहन नाही होत, लगेच तिच्या तब्येतीवर परिणाम होतो. इतकं नाजूक नसावं. मी तो खूप स्ट्रॉंग आहे. आणि हे इथे साई निसर्ग फॅमिली रेस्टॉरंट लागलेलं. प्रशांतजींना थोडंसं खायचं आहे. माझं जेवण तर लवकर होऊन जातं. घाई निघालो की मी ट्रॅव्हलमध्ये बेल्ट लावते ना कमरेला. जेव्हापासून माझं ऑपरेशन झालं डॉक्टरांनी दिलेला तो बेल्ट राहून गेला होता आणि परत प्रशांतजींचे मेडिसिन पण राहून गेले होते. तर त्याच्यामुळे मग आम्ही खूप लांब आलो होतो, पण परत मागे गेलो. ते बोलले नाही. मी त्यांना म्हटलं जाऊ दे चला आता काय बेल्टचं. तर ते बोलले नाही बेल्ट घेणं गरजेचं आहे. तर आता प्लॅनिंग असं आहे की प्रशांतजी मला सोडून सकाळी ते लवकर निघून येणार आहे. उद्या त्यांची एक मीटिंग आहे. आता आम्ही 12-12:30 घरात पोहोचेपर्यंत 1 वगैरे वाजतील, माहीत नाही. आणि प्रशांतजी बोलले की मी सकाळी निघेल म्हणे 9-1 वाजेपर्यंत, कारण 12-1ला त्यांची काहीतरी मीटिंग आहे. ॲक्च्युली उद्या प्रतीकलाही पुण्याला यायचं आहे. करीना 2-4 म्हणजे जशी ती गेली 2-3 दिवसापासून, 17 तारखेला ती गेली, तशी ती मला बोलवते. तर पण मी तिला बोलली की तिला कूक वगैरे लावली आहे घरामध्ये. मी तिला म्हटले की बेटा मी शेराला सोडून नाही येऊ शकत. पण ती आज खूपच रडायला लागली आणि मी संध्याकाळी वाचायला बसली ना शिवलीलामृत, तर माझं मनच लागत नव्हतं. म्हणजे मनात काही पण यायचं नाही का की शेरू तो प्रायोरिटी आहेच, आपली जबाबदारीच आहे, पण आपण शेरूच्या नावाखाली टिनूकडे दुर्लक्ष करतोय का, असं मला वाटायला लागलं. मी प्रतीकला बोलले की तू आहे बाबा, मला 2 दिवसात वाटल्यास मी परत येईल आणि मला जाणं खूप गरजेचं आहे. कारण ती ज्या पद्धतीने रडत होती, मम्मा तू ये ना प्लीज, मला खूप वीकनेस आला आहे. म्हणून मग मला काय राहवलंच नाही. मी वाचलं आणि पनीर पराठे केले, जेवण केलं, प्रतीकसाठी पराठेच केले आणि फक्त कुर्ती काढून टॉप वेअर केलं आणि निघाले. आता प्रशांतजी इथे जेवले की मग आम्ही नॉनस्टॉप जाऊ आणि गेल्यानंतर मग झोपून घेऊ, बरेच लेट होईल. तसं ती डॉक्टरकडे जाऊन आली, तिचे सगळे ब्लडचे टेस्ट केले, डॉक्टरांशी पण प्रशांतजी बोलले आणि रिपोर्ट सगळे नॉर्मल आले. पण आता क्लायमेट असं आहे, व्हायरल इन्फेक्शन होतं आणि मुलं काय घराबाहेर असतात तेव्हा ना प्रॉपर खात नाही. आणि मी तरी एवढं नाही, पण प्रशांतजी प्रत्येक कॉलवर तिला काय खाल्लं आणि त्यांचं म्हणणं हेच असतं की बेटा तू थोडे श्रम घे, पोळी भाजी बनव. तर मागे तिच्याकडे कुक नव्हती, डिनर ती बनवायची, परंतु मुली कंटाळाच करताना, कधी बनवत असेल कधी नसेल, आम्ही रागवू म्हणून हो सांगून देत असेल. तर मी कुक पण लावले आता 8-10 दिवसापासून, कुक पण आहे तिच्याकडे. पण ती खूपच नाजूक आहे, तिला असं सहनच होत नाही. आम्ही ते गडावर वगैरे गेलो, ओली झाली. बाहेरचं खाणं, ते मिसळपाव, रात्रीचं ते हॉटेलमधलं जेवण बरोबर नव्हतं. मग ते सगळ्याचं लगेच तिच्यावर इम्पॅक्ट होतं. तर असं काही आहे, खूप टेन्शन येतं असं मुलांना बरं नसलं की. प्रशांतजी बोलले की मी थोडंसं काहीतरी खातो. म्हटलं नाही मला नाही उतरायचं, तुम्हीच पाणी घेऊन या. आता 1:30 झाले, आम्ही पोचलो आता करीनाच्या घराजवळ. करीना आली खाली, तिच्या बिल्डिंगच्या इथे खालीच त्या गाडीच्या पुढे गाडी लावायची आहे. प्रशांतजीन ते काहीतरी दांडकं बाजूला करतो म्हणे मी, आता ते गाडी लावतील. आता वास्तविक खाली आली आहे, असेल ताप सर्दी, पण पोरगी रडली की आईवडिलांचा जीव कसं असतो नाही का, आपलं लेकरू रडतंय, चला निघालो लगेच नवरा बायको आम्ही आलो. ये ना मम्मा हसू बी राहिली ती बघा. झोडतेस तुला, थांब.
रडती का हसती? और ये आ गए हम करीना के घर. बापरे खूपच भरलंय ग. खूपच सामान वाढलंय का? या कबर्ड मध्ये सामान आहे का त्यांचं? हाय करीना, कसं वाटतंय तुला आता? आजारी. खूप आजारी वाटली. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आज सॅटरडे आहे आणि रात्री आम्ही करीनाकडे आलो, पुण्याला आलो आम्ही. तर आम्हाला पोहोचत घरी येते 2 वाजले होते. आम्हाला ट्रॅफिक लागलं होतं रस्त्यामध्ये, तर एवढा उशीर होईल असं वाटलं नव्हतं, पण 2 वाजले. आल्यानंतर काय आम्ही लगेच झोपून घेतलं. परंतु प्रशांत जे आपले असे 2ला झोपो, 4ला 3ला झोपो, ते 5च्या आत उठणार म्हणजे उठणार, तसे ते पहाटे उठले. त्यांनी वॉशरूम वगैरे यूज केलं, तर मग आवाज झाल्यानंतर माझी झोप मोडून जाते आणि ते गेले. पण ते 9ला वगैरे गेले इथून आणि मी थांबले. तर तिच्या फ्रेंड आल्या आहे 2, ते बघा बॅगा सुरतवरून आल्या आहे तिच्या मैत्रिणी. तर मग गेली मैत्रिणींबरोबर खाली ब्रेकफास्ट करायला. मी बोलले मी काय करून देते, मी नुकतेच उठलेच होते त्या आल्यावर. तर त्या बोलल्या नाही नाही आंटी हम नीचे खा लेंगे. त्या आधी शिकायला होत्या इथं, आता झालं त्यांचं एज्युकेशन, त्या गेल्या इथून. तर त्या बोलल्या नाही आम्हाला इथले आप्पे खायचे. तर मग त्या गेल्या आहे खाली करीनाबरोबर. मी आपली बसली आहे व्हिडिओ एडिट करत. घर तर एकदम छान नीट क्लीन आहे, कुठेच काही असं आवरण्यासारखं मला वाटत नाही. तुम्ही जर पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघत असाल, मी जेव्हाही करीनाकडे यायची एकदम डीप क्लिनिंग करायची, खूप आवरायची घर, एकदम काणे कोपरे. ओनर जे आहेत त्यांनी त्यांचं सामान काही अजून ॲड केलं आहे घरामध्ये, तर घर खूप असं भरलेलं आहे आणि नीट आणि क्लीन आहे. असं खूप मला आवरण्यासारखं काही दिसत नाही आहे. जबकी आता तिच्याकडे हाऊस हेल्प नाही आहे, तर ती हँड ग्लोव्ज वगैरे घालून करते, कारण तिला डिटर्जंटची फिनेलची वगैरेची ॲलर्जी आहे. आणि माझा उपवासच आहे. ती मला विचारत होती मम्मा तुला खालून ब्रेकफास्ट आणू का? म्हटलं नाही. इथे आता चहा ठेवला उकळायला, गोळ नाही आहे, साखरेचा चहा पिणार आहे. इथे दूध तापायला ठेवलं आहे. ब्लॅक टॉप घातलेला होता तो काढला, कारण तो एकदम हाय नेक आहे आणि त्याच्यामध्ये नुसतं असं बांधून ठेवल्यासारखं वाटतं. आंघोळ तर काय केली नाही, जस्ट मी टी शर्ट चेंज केला. आणि करीनाचं घर यावेळेस मी जसं मगाही म्हटलं एकदम मला स्वच्छ, इवन किचनमध्ये मी आत्ता आहे. तर आता ज्या विंडोमध्ये मोबाईल ठेवला आहे, ही किचन गॅसच्या जस्ट वरची विंडो आहे. तर मग फोडणीचं उडालेलं तेल वगैरे इथे बसायचं, ही वरची ग्लास, अवण, सगळं तुम्ही जर पूर्वी बघितले असेल माझे व्हिडिओ, तर मी सगळं क्लीन करायची. आता आय थिंक मी मेमध्ये 1 वर्ष झालं मला ह्या घरी येऊन. जून जुलै ऑगस्ट 6 वर्षानंतर आलेली आहे. आय एम हॅपी की तिचं घर खूप नीट अँड क्लीन आहे. इथे बसली आहे ती. तिला मी तेच म्हटलं कदाचित तू एवढी आवर कर, दूधवरती गेलं असतं. तिला मी तेच म्हटलं कदाचित तू हे सगळं आवर करते त्याच्यामुळे पण आजारी झाली असेल. कारण थांबतं दूध टाकून घेते मी चहामध्ये. ऑलमोस्ट अर्धा लिटर दूध मी चहामध्ये टाकून दिलं आहे, कारण की चहा मला जास्त प्यायचा आहे ॲक्च्युली. नाही आहे? ओ माय गॉड, तुझ्यासाठी आहे. अच्छा, माझ्यासाठी पण आहे, पण मला अजून एक पाहिजे. खूपच जास्त असा चहा केला आहे मी. आणि होते 50 वर्षाची झाल्यावर मी कुठले आता चेंज करेल, त्यात मी बोलली होती आय नो की मी चहा सोडेल. पण सॉरी, झालं असं की मी महिन्याचे उपवास धरले आणि फर्स्ट टाईम धरले, जसे की मी सांगितलं. हो, माझ्या बड्डेच्या दिवशी मी उपवास नाही केला, कारण की मी असा कुठला संकल्प नाही केला. मी जसं सांगितलं माझ्या बहिणी करता म्हणून मला इच्छा झाली तर मी धरला आणि मी कुठला संकल्प वगैरे केलेला नाही. आणि प्रतीकने ते मिसळ पाव खायला जाणं आणि त्याने प्लॅन केलं होतं आणि तो मला बोलला मम्मा प्लीज आजच्या दिवस, आज तुझा बड्डे. मग मी पण म्हटलं ठीक आहे चला, मुलांचंही ऐकलं पाहिजे म्हणून मी तो 1 दिवस उपवास नाही धरला. बाकी अदरवाईज रोज माझे उपवास आहे, म्हणजे मी दिवसा उपवास धरते, रात्री जेवते. तर मग त्याच्यामुळे, आणि उपवास आणि चहा प्यायचा नाही हे तर ये तो बहुत बडी नाइंसाफी हो जाएगी. तर करीनाकडे आधी सगळ्या गोष्टींना हेल्पर असायच्या, हाऊस क्लिनिंग, कुक वगैरे. पण ज्या तिच्या हेल्पर होत्या त्या गेल्यानंतर मध्यंतरी 1 वर्ष मग तिने स्वतःच सगळं केलं, ती आणि तिचे रूममेट. पण जनरली करीनाला जेवढी सवय, बॅड लक तिचं म्हणा की आमचं म्हणा, तिची रूममेट ज्या पण आत्तापर्यंत भेटत गेल्या त्यांना नाही एवढी सवय, किंवा आजकालच्या मुली नाही करत काम. जिकडं तिकडं हेच बोंब आपण ऐकतो की आजकालच्या मुलींना काम करायला आवडत नाही, करते नाही. तर गेले 1 वर्ष जवळजवळ तिने स्वतःच सगळं हँडल केलं.
तर कुक आहे, पण मग बाकीचं पण खूप असतं ना. आणि तेही असतं म्हणा घरात इनमीन 2 मुली, त्यातल्या मुली किती घरात राहतात, त्याच्यामुळे घर जास्त खराब होत नाही. पण तरी प्रत्येक गोष्ट आवरावीच लागते बघ. तर आय एम हॅपी की खूप घाण नाही आहे, खूप काही आवरायचं नाही आहे. चहा आणि पार्लेजी बिस्किट खाते. मी तिला आत्ता म्हटलं मी तुला गव्हाच्या पिठाचा शिरा करून देणार होती आणि मला बोलली चहा प्यायचा का, मी चहा करते. म्हटलं नाही मी करते. तिलाही चहा दिला. इथे मला चहा घेतला. चहा खूप छान झाला. आणि इथे मी करीनासाठी बनवलेले आहे टेस्टी टेस्टी यमी यमी पनीर पराठे. घी पडताय. प्लेट घे भाई, प्लेट घे भाई भाई भाई. करीना शिमला मिर्च खा लो बेटा, ये आपकी सेहत के लिए अच्छा है. करीना पराठे खाते. जे किचनचा नॅपकिन होता तो मी भांडे पुसायचा धुवून टाकला. आणि इथं बघा ना छोटंसं प्लांट आहे, पण त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या तुळशी. आणि करीना सुट्ट्यांमध्ये येते ना घरी, मग ते सुकून जातं. तर आत्ता परत रेनी सीझन आहे तर किती सगळ्या तुळशीचे रोपं आले, किती छान वाटतं. मस्त ते मस्त ग्रो होतील. आंघोळ वगैरे झाली माझी करून. मी झाडू मारणार होते, पण नंतर करीना बोलली तिच्याकडे ते आहे, ते झाडू मारतं पोछा मारतं, काही करायची गरज नाही मम्मा, तू नको करू. म्हणजे आज लिटरली मी पराठे सोडून काहीच काम केलेलं नाही आहे. स्किन केअर वगैरे केलं. तर करीना गेली आता आंघोळीला. तिचे 1-2 कामं आहे. कामं असे आहे की हॉस्पिटलमधून मेडिकल सर्टिफिकेट आणायचं आहे, कारण आजारी असल्यामुळे तिचं कॉलेज बंक झालं खूप. आणि तिचे कॉलेज खूप स्ट्रिक्ट आहे अटेंडन्सच्या बाबतीत. तर त्याच्यामुळे ते घ्यायला जायचं आहे. आणि अजून 1-2 कामं आहेत. आम्ही 2 व्हीलरवर जाणार आहोत. बाहेर तर तसा पाऊस पडतो आहे थोडा थोडा. बघू आता, जास्त पाऊस पडत असेल तर तिला म्हणेल मी की नको बाई, आधीच तू आजारी आहे, रिस्क नको घ्यायला. आणि माझा उपवास असल्यामुळे आता मी इथे राजगिऱ्याचे लाडू आणि दूध खात आहे, जे की करीनाने आणले माझ्यासाठी. मैत्रिणींनो बाहेर पाऊस असल्यामुळे आम्ही टॉवेल बाथरूममध्ये टाकला, इग्नोर करा. ही मुलगी मला लिफ्ट बोलवायला लावते, जबकि ही लॅपटॉपवरच बसली आहे. ती बघा लॅपटॉपवर बसली म्हणजे लॅपटॉपवर काम करते. पण चलो, लिफ्ट तिचं म्हणणं तू लिफ्ट बोलो मम्मा, तोपर्यंत मी ते सेंड करते. आणि चल ना भाई, वो डोर ओपन रखेंगे क्या? अगर बारिश उस तरफ से ऐसे गिरी तो. आई डोंट लाइक वेअरिंग माय बेल्ट. इज इट राईट करीना? स्पोर्ट्स टीचर दिसते मम्मा मी. छान बघ ना, चांगलं आहे ना मग, स्पोर्ट टीचर दिसते तर. चलो लाईट भी लग गई. शुभ संकेत, शुभ खालच्यांना सांग ना एक सिक्युरिटीला की ते बोलतील की कोणाला यांच्या घरी यायचं नाही, पण ते विचारतच नाही. मी 2-3दा बघितले. सांगते त्यांना. मी जोपर्यंत प्रिंट घेते तोपर्यंत सांग. अंकल मला वाटेल बिचाऱ्या मॅडम किती गरीब दिसतात, यांचं काम ऐकून ते माझं काम करते. आणि करीनाच्या बिल्डिंगच्या जस्ट खाली आम्ही इथे शॉपमध्ये आलेलो आहोत, कारण करीनाला काही प्रिंट घ्यायच्या आहेत त्यामुळे. हाय करीना, इथे पहिलं मी खिचडी खायला आले होते. खूप टाइम गाव खिचडी नाही का आता? पूर्ण ब्रह्म होतं ना इथे. काय पोळांचं रस्त्याला ब्लॉक करते मग. इथे पूर्ण ब्रह्म काहीतरी होतं पहिले. करीना मला बोलली गाईज मम्मा टेकून उभी राहा. मी म्हटलं टेकून का? ती बोलली आपलं वय झालंय ना. बघा म्हणजे हे मुलं इतक्यात सांगता मम्मा तुझं काही वय नाही झालं, इतक्यात सांगता वय झालं. मग नेमकं काय खरं समजायचं मी. अशी खाली आले काहीचे फ्रेंड भेटतात, हॅलो आंटी, हॅलो आंटी. मी पण म्हणते हॅलो बेटा, हाऊ आर यू. सकाळी एवढी प्रेमाने का नाही बोलली मला वाईट. अरे झोपेतून उठल्यावर कोण मी त्यांना मेसेज लिहून दिला कि मम्मी थोड़ी स्ट्रेस थी क्योंकि पापा की गाड़ी बंद हो गई थी, इसलिए अच्छे से बात नहीं कर पाई. हाँ, ओह माय गॉड. यहाँ कॉलेज के बच्चे एंजॉय करते हैं, यू नो, एंजॉय. एक सेकंड, डू यू हैव टू रियलाइज दिस इज नॉट एंजॉयिंग, दिस इज जस्ट लिविंग लाइफ. Oh This is yes. just coming out of college, hungry, eating food, sitting with your friends, talking to your friends. Oh, The people who Hang out smoke कर with रहे your हैं. friends. ओके, अपनी लाईफ को जी रहे हैं. हाँ. आम्ही उबर ऑटो बुक करतोय पण ऑटोच बुक होत नाहीये. काहीच मी करीनासाठी आले आणि करीना मला खूप बोलते. मला असं झालं मी का आले. आता ही आजारी आहे, कसं काय मी ऑटोने जायला हो म्हणेल, 2 व्हीलरवर राहायला. आणि एवढी स्मार्ट आहे माझी आई. तिला त्रास आहे, तिला माहिती आहे तिला त्रास आहे. तिच्या ऑपरेशनला किती पैसे खर्च आहे तिला पण माहिती आहे. आणि हा पैशांचा विषय नाही, कारण की ती काही परत विसरली. जवळच जायचं आहे, मी नाही लावला पाहिजे. जाऊ द्या चला. फायनली आता ऑटो बुक झाली आहे, आम्ही ऑटोनेच जातो आहे. हवेने केस भुरुभुरू उडता आणि मग माणूस विचित्र दिसतं. इग्नोर.
आणि त्या दिवशी करीनाला रात्रीचा खूप जास्त ताप आला होता. तर हे हॉस्पिटल 24 तास ओपन असतं, गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे हे. तर इथे आली होती करीना आणि तिचं 5 दिवस कॉलेज बंक झालं. त्याच्यामुळे आम्ही आता इथे मेडिकल सर्टिफिकेट घेण्यासाठी आलो आहे. तिला म्हटलं बाई तू मेडिकलमधून मास्क आणून ये, पण मिळालं. तिला काय तिची इम्युनिटी वीक आहे, लगेच इन्फेक्शन होतं तिला. शॉपमध्ये आलेलो आहोत आणि जेवणामध्ये कारल्याची भाजी बनवायची होती आणि कारल्याच्या भाजीला गूळ लागतो. तर आम्ही गूळ घ्यायला गेलो खाली, करीनाच्या घराच्या खाली जे शॉप आहे. पण त्यांच्याकडे छोट्या क्वांटिटीमध्ये गूळ नसल्यामुळे आम्हाला 1 किलोची भेली घ्यावी लागली. आणि ती 1 किलोच्या गुळाची भेली मी अशी कट करून ठेवली. आणि ह्या जार जे आहे हे हनीचे जार आहे, तुम्ही बघू शकता. तर करीना कधी कधी बोलली की मी गुळाचा शिरा बनवत असते मम्मा. मग म्हटलं राहू दे, आपण असं कट करून ठेवू म्हणजे हिला वापरायला इझी जाईल. तर मी कट करून ठेवला. इथे स्वयंपाकवाल्या ताई स्वयंपाक करून गेला. त्यांना म्हटलं छान शेंगदाणे बटाटे घालून मसाले भात करा, कारण की प्रशांतजी प्रतीक त्यांना नाही आवडत असं सगळं घातलेलं कोणालाच. मला आवडतं म्हणून म्हटलं चला आज आपण आपल्या पसंतीचा बनवायला लावू. आणि कारल्याची भाजी, त्याचबरोबर मी त्यांना हेही म्हटलं आता मी आली आहे तर मी हाताने करून मुलीला खाऊ घालायला पाहिजे, परंतु मला तुमच्या हाताचं करून खाऊ बघायचं आहे. म्हटलं खाल्ले कसं करता तुम्ही, त्या बोलल्या चालेल ताई. तर त्या स्वयंपाक करून गेल्या आहे, तर मी आता जेवण करते, या जेवायला तुम्ही पण. करीनाच्या 2 फ्रेंड आल्या होत्या आणि त्यांनी हे तिच्यासाठी आणले. किती छान वाटतंय, किती फ्रेश दिसत आहे, किती सुंदर. आणि करीनाने ते असे बॉटलमध्ये ठेवले. कारल्याची भाजी आणि पोळी. माझं जेवण झालं, मी भरपूर जेवली, मस्त छान होता स्वयंपाक. भाजी पण छान, मसाले भात मला खूप आवडला, ज्यात खूप सगळे शेंगदाणे होते. आता हिचं चाललंय की मम्मा तू मला जेव घाल. करीनाला मी जबरदस्ती वाफ घ्यायला लावली, नाही म्हणत होती पण तिला म्हटलं वाफ घे, बरं वाटेल तुला. आणि इथे मी करीनासाठी दूध हळद बनवली. त्याच्यामध्ये मी थोडंसं 1-2 लवंग, 1-2 मिरे, थोडंसं आलं किसून टाकलं, हळद टाकली आणि तिला पिण्यासाठी हे दूध बनवलं. गरम गरम प्यायला सांगतात. वाफ घेतल्यामुळे हिचा चेहरा किती पिंक झाला. ओ माय गॉड, ओ माय गॉड. गाईज मी असे स्पोर्ट्स खेळलं का आपण असं होतं मला. चल आता गरम गरम दूध प्या. जाळेल ना माझी. आणि ही पोरगी फोनवर अशी रडत होती मैत्रिणींनो की अक्षरशः आम्हाला असं वाटलं की बाई बिचारीला किती त्रास होत असेल. आणि आईबाप धावत पळत आले, रात्री 2ला पोहोचले. मला खूप त्रास होत होता, पण वियर्डली मी सकाळी उठली आणि मी खूप फ्रेश होती. अँड दॅट इज व्हॉट आय वॉज मिसिंग, फॅमिली. मी आल्याने ती आपोआप चांगली होऊन गेली. आता बघा कशी हसते. आता हसत हसत गरम गरम दूध पिऊन घे. तुम्हाला गाईज हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या मम्मीचे व्हिडिओ बघत जा. नमस्ते. बाय बाय, गुड नाईट. पहिले बोलायचे मी जेव्हा गुड नाईट. जेव्हा हिंदी व्हिडिओ करायची. भैयाचा एकदा एक मित्र आला होता बघ, तो खूप असं सेन्सिअर होता. काय नाव होतं त्या मुलाचं, रुस्तमजीला आला होता गोर असं. त्याला मॉम नव्हती आय थिंक, काहीतरी असं. मी हिच्यासाठी खूप मेहनत घेऊन दूध बनवलं हळदीचं. अगं थोडासा गूळ टाकलाय. ही चक्क हे दूध प्यायला रडतीये आणि मी हिला सांगते की पी, माझ्यासाठी पी. बापरे, हे एवढं दूध वाया जाईल का टिनू? आता आण बाई, मी पिऊन घेते.